देशभरात वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहाराच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेशी संबंधित एक गंभीर कथित गैरप्रकार नाशिक विभागात उघड झाल्याचा दावा रिपब्लिकन सेनेने केला। फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेदरम्यान एका विद्यार्थ्याच्या जागी कथितरित्या बनावट परीक्षार्थी बसून परीक्षा देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी आक्रमक मागणी संघटनेने केली आहे। नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत रिपब्लिकन सेनेचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर अविनाश शिंदे, उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते अमोल बाळासाहेब बच्छाव आणि नाशिक महानगर प्रमुख डॉक्टर अनिल आठवले यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे। त्यांनी दावा केला आहे की नाशिक विभागीय मंडळांतर्गत परीक्षा केंद्र क्रमांक 201 कैलासवासी विलास उर्फ नाना सोनवणे उच्च माध्यमिक विलास विद्यालय डांग सौंदाणे तालुका बागला येथे विज्ञान शाखेच्या एका विद्यार्थ्याच्या जागी अन्य व्यक्तीने परीक्षा दिल्याचा संशय निर्माण करणारे पुरावे उपलब्ध आहेत। संघटनेच्या माहितीनुसार संबंधित विद्यार्थ्याबाबत 23 एप्रिल 2026 व 8 मे 2026 रोजी नाशिक विभागीय मंडळाकडे लेखी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या। या तक्रारीची दखल घेत मंडळाच्या सचिव सरोज जगताप यांनी संबंधित विद्यार्थ्याचा निकाल चौकशी पूर्ण होईपर्यंत राखून ठेवला असल्याचं सांगण्यात आलंय। 18 मे 2026 रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान रिपब्लिकन सेनेच्या वतीने मंडळासमोर अनेक महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या। त्यामध्ये संबंधित विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांवरील हस्ताक्षरांची तज्ज्ञांकडून न्यायवैद्यकीय तपासणी, उपस्थिती पत्रकावरील स्वाक्षरांची पडताळणी, परीक्षा केंद्रातील दृकश्राव्य चित्रफितींची तपासणी, परीक्षा अर्ज व ओळखपत्रांची पडताळणी तसंच प्रकरणातील संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि संस्था चालकांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। याशिवाय या प्रकरणात कोणत्याही स्तरावरील संगनमत आढळल्यास संबंधित लिपिक, पर्यवेक्षक, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, संस्था समन्वयक, संस्था सचिव, संस्था चालक तसेच इतर जबाबदार व्यक्तींवर भारतीय कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची आणि संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। पत्रकार परिषदेत बोलताना रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की या प्रकरणाचा निष्पक्ष, पारदर्शक तपास होऊन सत्य समोर येईपर्यंत संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येऊ नये। चौकशी प्रक्रियेवर कोणत्याही प्रकारचा राजकीय अथवा प्रशासकीय दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास रिपब्लिकन सेना राज्यव्यापी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल। दरम्यान या कथित प्रकरणाची चौकशी अंतिम टप्प्यात पोहोचत असून शैक्षणिक मंडळ व पोलीस प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते आणि चौकशीत नेमके काय निष्पन्न होते याकडे राज्यातील विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्राचं लक्ष लागलंय। सेना उत्तर महाराष्ट्र प्रवक्ता आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा गौप्यस्फोट आपण या ठिकाणी करीत आहोत। त्यामध्ये बागलाण तालुक्यातील एक 12वीचं जे काही परीक्षा केंद्र जे आहे ते परीक्षा केंद्राचं नाव कैलासवासी सोनवणे महाविद्यालय जे आहे, कनिष्ठ महाविद्यालय, त्यामध्ये हा जो गैरप्रकार जो आहे तो झालेला आहे। तो गैरप्रकार असा की 12वीचा जो पेपर जो आहे तो डमी विद्यार्थी बसून लिहिण्यात आला आणि या पेपरमध्ये जो मूळ विद्यार्थी आहे तो मूळ विद्यार्थी पेपरला न बसता डमी विद्यार्थ्यांकडून पेपर लिहून घेणार आणि विशेष म्हणजे हा 12वी विज्ञानमध्ये प्रकार असा या परीक्षेमध्ये झालेला आहे। तो निश्चितच गंभीर आहे आणि जे संस्था चालक जे आहेत ते संस्था चालक स्वतः शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निकटवर्ती आहे आणि जो परीक्षार्थी जो आहे तो मुळातच मोठा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे। त्याच्या विरोधात अनेक गुन्हे देखील दाखल आहेत आणि त्याने या प्रकारामध्ये स्वतः इतर लोकांना बसून पेपर लिहून घेतलेले आहेत। एका पेपरला तो स्वतः ब्लॉकमध्ये बसलेला दिसतो, एक पेपर स्वतः बायोलॉजीचा जो पेपर आहे तो शिक्षण संस्था चालकाच्या दालनामध्ये पेपर लिहिला जातो। अशा पद्धतीने गंभीर प्रकार जे आहेत ते घडलेले आहेत। याची आम्ही शालेय उपविभाग बोर्ड आहे त्या बोर्डामध्ये आम्ही तक्रार रिसर केलेली आहे आणि याची एक सुनावणी देखील झाली, परंतु याच्यामध्ये मोठी दिरंगाई होताना दिसते। शालेय शिक्षण मंत्र्यांचे निकटवर्ती असताना असा प्रकार जो घडत असेल तर निश्चितच परिस्थिती गंभीर आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये जे जे दोषी आहेत किंवा ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल पाहिजे आणि ज्या शाळे शिक्षण संस्थेमध्ये झालेले आहे ते केंद्रसुद्धा सील करण्यात यावं 12वीच्या परीक्षेसाठी, अशा पद्धतीने आमची भूमिका आहे। झालेलं नीट पेपर जो फुटला आणि फुटल्यानंतर ज्या लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचं कट कारस्थान या सरकारने केलं, त्याच पद्धतीने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र सरकारसुद्धा
या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेचे 12 वाजवण्याचं कट कारस्थान करत आहे। या ठिकाणी 12वीच्या जे विद्यार्थी 12वीची जी परीक्षा नुकतीच पार पडली त्या परीक्षेमध्ये संस्था चालकाच्या मदतीने काही विद्यार्थ्यांनी डमी बसवण्यात आले आणि त्या डमी बसवलेल्या विद्यार्थ्यांचे सगळे पुरावे आमच्या सोबत आहे, आम्ही तुम्हाला दाखवलेले आहे। तरीही या माध्यमातून त्यांना पाठीशी घालणारे जे शिक्षण मंत्री आहे दादा भुसे यांची आम्ही आपल्या माध्यमातून राजीनामा मागतो आहे की सदर संस्थेला आपण पाठीशी घालून जे 12वीचे डुप्लिकेट विद्यार्थी बसवता आणि जे ओरिजिनल विद्यार्थी आहे जे अभ्यास करून पास होत आहे त्यांच्याशी जीवनाशी आणि त्यांच्या अभ्यासाशी खेळण्याचं जे कट कारस्थान करत आहे यासाठी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि केंद्राच्या माध्यमातून नीट फुटी प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा व शिक्षण व्यवस्था सुरळीत करावा अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो। आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये जो शिक्षणाचा खेळखंडोबा चालू आहे आणि या शिक्षणाच्या खेळखंडोबामुळे प्रामाणिकपणे जे अभ्यास करणारे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी मागे पडू लागले आहेत आणि त्यांच्या शैक्षणिक करिअरशी संपूर्ण आयुष्याशी काही शिक्षण माफिया काही गुंड या संपूर्ण विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद करण्यावरती टेकलेले आहेत। याच्या अनुषंगाने अतिशय सविस्तर आणि पुराव्यासह आपण आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण राज्याचं, संपूर्ण प्रामाणिक विद्यार्थ्यांचं, मंत्रिमंडळाचं आणि खास करून आपले सन्माननीय शिक्षण जे आपले मंत्री महोदय आहेत ते त्यांचं सुद्धा लक्ष आपण या माध्यमातून वेधणार आहोत। दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी मी स्वतः मला जेव्हा काही पुरावे हाती आले आणि जेव्हा मी चर्चा केली काही लोकांशी, प्रत्यक्षदर्शींशी आणि ज्या पुराव्यांची मी पडताळणी केली त्या पुराव्यांच्या आधारे 12वीचा निकाल लागण्याच्या अगोदर जे विद्यार्थी डमी बसवण्यात आले किंवा जो विद्यार्थी डमी बसवण्यात आला तो मुळातच गुंडगिरी प्रवृत्तीचा विद्यार्थी आहे आणि शिक्षण संस्थेचा जो संस्था चालक जो आहे तो स्वतः शालेय शिक्षण मंत्र्यांचा निकटवर्तीय आहे हे आपल्याला दिसून येतं। आणि मग यांनी मिळून काय केलं तर याच्यातले काही बारकावे तुम्हाला मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो। पण जर आता शिक्षण व्यवस्थेची जर परिस्थिती बघितली असेल तर नीटची परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली आणि परीक्षा रद्द झाल्यामुळे काही लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यातच जर आता आपण जर बघितलं तर नुकतंच 1-2 दिवसापूर्वी कर्नाटकची एक विद्यार्थिनी नागपूरमध्ये शिक्षण घेत होती। शिक्षण घेत असताना तिला परीक्षा दिल्यानंतर तिला गॅरंटी होती की मला 350च्या आसपास मार्क पडतील, पण जेव्हा परीक्षा रद्द झाली त्यानंतर तिने आई वडिलांच्या नावाने एक चिठ्ठी लिहून ठेवली की आई बाबा मी पुन्हा नीटच्या परीक्षेला सामोरे जाऊ शकत नाही आणि तिने आत्महत्या केली। आई वडील कर्ज काढताय, मुलांचं शिक्षण करताय, असं होत असताना हे भ्रष्ट सरकार शिक्षणाच्या नावाखाली पेपर फुटी असेल किंवा डमी विद्यार्थी असेल अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहे। पेपर फुटीचं प्रकरण आपल्या समोर असतानाच महाराष्ट्रामध्ये इयत्ता 12वीची सगळ्यात महत्त्वाची परीक्षा मानली जाणारी या परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांना डमी बसून मूळ विद्यार्थी साईडला ठेवून डमी विद्यार्थ्यांनी पेपर लिहिण्याचं कारस्थान उघडकीस आलेलं आहे। सदर विद्यार्थ्यांचे सगळे सबळ पुरावे आमच्या हाती लागलेले आहेत। सदरील जी संस्था आहे या संस्थेमध्ये अनेक वर्षापासून असे कट कारस्थान चालू आहेत। आपण जर बघितलं तर 12वीची परीक्षा जर एखादा विद्यार्थी पास झाला तर तो नीटची परीक्षा देऊ शकतो आणि तो पुढच्या वर्गात जाऊ शकतो, पण हे भ्रष्ट सरकार पैशाच्या आहारी जाऊन विद्यार्थ्यांना डमी बसून आणि विशेष म्हणजे डमी बसवत असताना जो संस्था चालक आहे त्या संस्था चालकाच्या कॅबिनमध्ये बसून पेपर लिहिण्याचं कट कारस्थान। भगिनींचे या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने स्वागत। आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपण या पत्रकार परिषदेला आला त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार। या ठिकाणी आपण पाहिलं असेल की नीटची परीक्षेचा मोठा घोटाळा आपण उघडकीस आणलेला आहे। आपल्या माध्यमातून सर्व वृत्तपत्र वाहिन्यांना बातम्या देखील आपण चांगल्या पद्धतीने दिलेल्या आहे। असाच जो एक प्रकार आहे 12वीच्या बोर्डाचा त्यामध्ये सुद्धा डमिंग विद्यार्थी बसून तो जो मुद्दा आहे तो एकीकडे तो म्हणजे उघडकीस आलेला नाही। तर आपल्या रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आज या पत्रकार परिषदेला
राज्याचे प्रवक्ते डॉक्टर अविनाशजी शिंदे, उत्तर माडाचे प्रवक्ते प्राध्यापक अमोलजी बच्छाव यांच्या माध्यमातून ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे. आपण या पत्रकार परिषदेला आलेला आहात. आपले पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. आपण या बातम्या चांगल्या पद्धतीने आपल्या वृत्तपत्रामध्ये, वृत्तवाहिनीमध्ये प्रसिद्धी करा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करूया. मी या ठिकाणी आमचे सर्वांना विनंती आहे की हे जे कटकारस्थान चालू आहे, मग ते 10वी असेल, 12वी असेल, नीट असेल, जो विद्यार्थ्यांच्या जीवनाबरोबर खेळ चालू आहे, जे विद्यार्थी खरंच अभ्यास करून पुढे जात आहेत, त्यांच्या जीवनाबरोबरचा जो खेळ आहे, हा खेळ थांबवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार देऊन या राज्याचे शिक्षण मंत्री असतील किंवा केंद्राचे शिक्षण मंत्री असतील, यांनी दोघांनीही राजीनामे देणं गरजेचं आहे, अशी आमची आज प्रमुख मागणी आहे. आजच्या या माध्यमातून मी आपल्याला दाखवतो की जी संस्था आहे, या संस्थेचा जो संचालक आहे मेन, तो शिक्षण मंत्र्यांबरोबर बसलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी डमी पेपर दिलेला आहे तो कोयते घेऊन हातात फिरून त्याचा निकटवर्ती आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी डमी पेपर दिलेले आहेत. आम्ही तशी बोर्डाकडेही मागणी केलेली आहे. आपल्याला या संदर्भात सविस्तर माहिती आमचे उत्तर महाराष्ट्राचे प्रवक्ते सांगतीलच, कारण त्यांनी स्वतः हे प्रकरण हँडल केलेलं आहे. दुसरा विषय म्हणजे उपवर्गीकरण आणि या महाराष्ट्राने जाती जातीमध्ये भांडण लावून 59 जातीचा जो समूह आहे, त्या समूहाला तोडण्याचं कटकारस्थान या ठिकाणी रचलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा आपला निकाल दिला तेव्हा निकालात सांगितलेलं आहे की जनगणना पूर्ण असल्याशिवाय तुम्ही उपवर्गीकरण करू शकत नाही. तरी सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हात धरून कटकारस्थान करून उपवर्गीकरणाचा घाट घातला आहे आणि या उपवर्गीकरणाला रिपब्लिकन सेनेचा कडाडून विरोध आहे आणि त्या संदर्भात राज्यस्तरीय बैठक 7 तारखेला औरंगाबाद येथे आयोजित केली आहे. तरी आपल्या माध्यमातून मी तमाम अनुसूचित जातीच्या वर्गातील सर्व जातींना आवाहन करतो की या राज्यस्तरीय बैठकीला सगळ्यांनी उपस्थित राहावं. पुढील मार्गदर्शन आपल्याला आमचे उत्तर महाराष्ट्राचे प्रवक्ते अमोल बच्छाव करतील. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.